हॅलो नमस्कार, मी राहुल. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मी आज आलो आहे पुणे येथील कात्रज झू मध्ये. झूच्या रस्त्यानेच कडेला एक तिकीट घर आहे. आपण तिथून तिकीट काढू आणि झूच्या आत जाऊ. प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी प्रत्येकी मोठ्या माणसांना 40 रुपये तिकीट आहे. छोट्या मुलांना 10 रुपये, 3 वर्षाखालील मुलं असतील तर मोफत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राणी संग्रहालय दर बुधवारी बंद असतं. आतमध्ये एंट्री केल्यावर उजव्या बाजूला प्राणी संग्रहालयाचा मॅप आहे, तो पाहू आणि पुढच्या प्रवासाला जाऊ. थोडस पुढे आलो की तुम्हाला 2 रस्ते दिसतील. एक जातो उजवीकडं आणि दुसरा जातो डावीकडं. तर आपण अगोदर जाऊया डावीकडं. डावीकडं सर्प उद्यान आहे, स्नेक पार्क. चला तर आपण आलोयात स्नेक पार्क मध्ये, सर्प उद्यान मध्ये. धामण बिनविषारी हा साप गवताळ प्रदेशात, शेतात व जंगलात सापडतो. त्याची लांबी 10 फुटापर्यंत असू शकते. उंदीर व बेडूक हे त्याचे मुख्य खाद्य आहे. लाल कानाचे कासव. ही कासव सिंगापूर कासव म्हणून पण ओळखली जातात. कानाजवळ असणाऱ्या छोट्या लाल रंगाच्या पट्टीमुळे या कासवांना लाल कानाचे कासव हे नाव पडले आहे. हा आहे सेल्फी पॉइंट. जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. जाळीदार अजगर बिनविषारी. पिवळसर रंगावर जाळीसारखा नक्षी असणारा साप मुख्यतः निशाचर आहे. जमिनीवर राहणारा साप उत्तमरित्या झाडावर चढू शकतो. शरीराची लांबी सरासरी 12 फुटापर्यंत असते. घोणस. या सापाची लांबी 3 ते 5 फूट असते. याचे डोके चपटे व त्रिकोणी असते. उंदीर व लहान सस्तन प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो. याचे वास्तव्य शेतापासून वारुळापर्यंत असते. चांदणी कासव मुख्यत्वे शाकाहारी, परंतु कधी कधी मृत प्राणी किंवा त्यांच्या विष्ठेवर गुजराण करतात. मादी आकाराने मोठी असून नराचं शेपूट मादीपेक्षा लांब असते. सुसरीचे जबडे लांब सडक असतात. सुसरीची लांबी जास्तीत जास्त 21 फूट पर्यंत असते. नर सुसरीच्या जबड्याचा टोकावर उंचवटा असतो. भारतात गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा नदीमध्ये त्यांचा अधिवास आहे. मगर
भारतातील बहुतेक सर्व प्रांतात आढळते। नदीच्या तलावाच्या पाण्यात तसेच दलदलीमध्ये तिचे वास्तव्य असते। 12 फुटापर्यंत वाढते। पान कासव वरील कवचाचा रंग तांबूस व खालचा भाग पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा असतो। त्यांच्या पायाच्या बोटामध्ये पडदा असतो। ते भारतात सर्व ठिकाणी आढळतात। चिखलात लपून हे कासव भक्ष्याची शिकार करतात। ते जास्त करून पाण्यातील वनस्पती, बेडूक, मासे आणि गोगलगाय खातात। नाग हिंदूंना वंदनीय असलेला नाग दिनचर असून दिवचला असता फणा काढतो। फण्यामागे मोडी लिपीतील 10चा आकडा असतो। दिवड बिनविषारी या सापाची लांबी 3 फूट असते। हे साप मासे व बेडूक खातात। हा आहे सेल्फी पॉइंट। अजगर बिनविषारी अजगराची लांबी साधारण 15 फुटापर्यंत असू शकते। त्याचे शरीर स्थूल असते। वाघाटी सेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी सेकरू फक्त भारतातच आढळतो। भारतीय अस्वल अस्वल हे पायांच्या लांब नखांचा वापर वारूळ खोदण्यासाठी करतात। भारतीय अस्वल हे प्रामुख्याने मुंग्या व वाळवी खाद्य म्हणून पसंत करतात। चितळ नर चितळाला शिंगे असतात। ती मादीला नसतात। गवा गवा हा दक्षिण व दक्षिण पूर्व आशिया खंडात आढळणारा जगातील सर्वात मोठा गोवर्णीय प्राणी आहे। इथं सिंह ठेवण्यात आला आहे, पण तो आता कुठं लपून बसलाय काय माहिती। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।